नमस्कार. आमच्या कल्चर ऑफ इंडियन म्हणजेच भारताची संस्कृती या पॉडकास्ट चॅनलमध्ये आपले सगळ्यांचे स्वागत आहे. चला तर मग आज आपण जाऊया मुंब्रा येथे असणाऱ्या डोंगरावरती असणारी मुंब्रा देवी, तिचे दर्शन घेऊया. हे आहे मुंब्रा देवीचे प्रवेशद्वार. आता आपण इथून मुंब्रा देवीचे दर्शन करण्यासाठी लवकरच देवीच्या मंदिरात जाणार आहोत. चला तर मग आपण पण आमच्या सोबत. आज आम्ही आलोय मुंब्रा देवीला. मुंब्रा देवी एक जागृत देवस्थान आहे आणि कित्येक वर्षापासून ती डोंगरावर असलेली देवी आहे. ज्या ज्या कोणाच्या मनोकामना आहेत त्या तिथे नक्कीच पुऱ्या होतात. आपण पण जर आपल्याला माहित नसेल तर नक्की या. मुंब्रा स्टेशनला उतरून समोरच मुंब्रा देवीचं गेट आहे, तिथून वरती चढू शकता किंवा आता दुसरा रोड आहे बायपासनी, तिथे अर्ध्या रस्त्यापर्यंत गाडी येते आणि त्या गाडी अर्ध्या पायऱ्या तुमच्या चढायला लागत नाही. आता पहिलं आहे साती आश्रमाचं मंदिर. तर तुम्ही आता बघा साती आश्रमाचं मंदिर. आता आपण चाललोय साती आश्रमाचं मंदिर जे आहे तिथे आपण चाललेलो आहे. तिथे 7 देवी वास करतात. हे आता आम्ही आलोय साती आश्रा देवी मंदिर आहे. एका साईडला मारुती मंदिर आहे आणि एका साईडला साती आश्रमाचं मंदिर आहे. हे आहे मारुती मंदिर. हे आहे साती आश्रमाचं मंदिर. साती आश्रमाचं मंदिर आहे. खूप जागृत देवस्थान आहे. तिथून खूप लांबून लांबून लोक येतात. या देवीचं खूप महत्व आहे. तुम्ही एकदा या आणि नक्कीच चमत्कार बघा. इथं बोललेल्या सगळ्या तुमच्या मनोकामना पूर्ण होतात. तिथे आपण आता डोंगर चढून जात आहोत. आता इथे एक छोटा मुलगा आहे जो मुलुंडवरून आलेला आहे आणि तो पायऱ्या मोजत चालल्यात. आणि पायऱ्या मोजून झाल्यानंतर आम्ही त्याला प्रश्न विचारला तर त्याने सांगितलं 790 पायऱ्या आहेत. तेरा नाम क्या है बेटा? लक्षण. लक्षण. पूरा नाम? लक्षण कालीमणि वाली. अच्छा, कहाँ रहता है? मुलुंड में. मुलुंड से आया है तू? अच्छा, ये पायरी गिना तूने मुंब्रा देवी की? कितनी पायरी है? 790. 790. मुंब्रा देवीच्या डोंगरावरून हा समुद्र दिसतोय. पुढे पूर्ण मुंब्रा गाव आणि दिवा गाव. इथून ह्या दिवा गावाचं दर्शन होतं, तसेच मुंब्रा गावाचं दर्शन होतं. आई मुंब्रा देवीची नजर ह्या सगळ्या भक्तांवरती डोंगरावरून पडत असते. आता आपण मुंब्रा देवीची जी थोडक्यात माहिती आहे ते हे मंदिराचे ट्रस्टी आणि मंदिराचे पुजारी मोहन भगत यांच्या तोंडून आपण ती ऐकणार आहोत. नवसाला पावणारी देवी अशी ह्या देवीची ख्याती आहे. हे मुंब्रा देवी मातेचं मंदिर आहे. खूप जुनं आणि पौराणिक मंदिर आहे, जे स्वयंभू मूर्ती आहे तिथे. आणि हे तिथले पुजारी आहेत मोहन भगत. तर त्यांना आपण आता त्याच्याबद्दल माहिती थोडीशी विचारणार आहे. तर या मंदिराबद्दल आपण काय सांगाल? बघा, सर्वप्रथम ही देवीची मूर्ती आहे ना, ती स्वयंभू मूर्ती आहे. वरती बाब तुम्ही बघाल मुंब्रा देवी वरती आणि खाली नवदुर्गा. नवदेवीचे 9 रूप आहेत तिथे. आणि 9 रूप पूर्ण महाराष्ट्रामध्ये मुंब्रा देवी मध्येच मिळेल तुम्हाला. आणि ही देवी ब्राह्मण देवी आहे. ही देवी म्हणजे या देवीबद्दल मी असं ऐकलंय की सगळ्यांना पावते आणि हा माझा स्वतःचा पण अनुभव. असं लोक बोलतात. तुम्ही लोकांना विचारू शकता. आम्ही बोलणार तर वेगळं होणार, पण लोक येतात, लांबून येतात. फक्त या गावाचे नाही तर म्हणजे कल्याण पासून मुंबईपर्यंत त्या एरियातून लोक येतात. आणि आता जर अजून लांबून यायला लागले लोक, पूर्ण महाराष्ट्रातून यायला लागले. नवरात्रीमध्ये उत्सव असतो 9 दिवस देवीचा. त्या नवरात्रीमध्ये नवदुर्गा हे एकाच ठिकाणी भेटतात, म्हणून लोक नवरात्रीमध्ये पूर्ण येतात. मी स्वतः या देवीचा अनुभव घेतलाय की माझ्या नातीला जेव्हा बरं नव्हतं तेव्हा. आणि खूप जणांचा असा अनुभव आहे की ही देवी म्हणजे जी मनोकामना आपण बोलतो ती पूर्ण होते. आणि पहिला हा रस्ता जो होता, तर माझ्या मते हा रस्ता खूप, मी लहान होती तर खूप असा खडका रस्ता होता, येण्या जाण्याची सोय नव्हती. हा सगळ्या रस्त्याचं काम यांनी केलंय स्वतःच्या खर्चाने. तर ट्रस्टच्या ताब्यात मध्ये हा स्वतः त्यांनी केलं. ते त्याच्याबद्दल थोडस माहिती द्या. बघा, माझे वडील या मंदिराचे ट्रस्टी होते. त्यांनी थोडं करून भरपूर वर्ष लागली, पण थोडं करून आणि बहुतेक लोकांचा सपोर्ट आणि सर्वांनी मिळूनच केलाय. येणारे भाविक त्यांची मनोकामना पूर्ण, त्यांनी पण थोडं मदत केली. लोकांनी पण मटेरियल आणलंय इथे वरती, कारण की हा मंदिर समुद्र सपाटीपासून
1250 मीटर वरती आहे आणि इथून वरती आणायला मटेरियल त्रास होतो, तरी पण लोकांनी सेवा म्हणून थोडा थोडा करून करून आपलं मंदिर एकदम चांगलं बनवलं. या मंदिराबद्दल मी एकच सांगेल की या मंदिराचे जे पुजारी आहेत ही स्वयंभू मूर्ती आणि खूप त्यांच्या पिढीपासून म्हणजे त्यांच्या आजोबांपासून आणि त्यांच्या पंजोबांपासून ही ते या देवीचं सगळं जे आहे ते तेच बघत आले. आणि इथे बसायला सुद्धा जागा नव्हती. आज तुम्ही बघताल इथे किती मोठा स्पेस त्यांनी इथे निर्माण केलाय. आज बसायला सोय आहे, पाणी पिण्यासाठी इथे सोय आहे, पाण्याची इथे टाकी बसवलेली आहे आणि बऱ्याच सुखसुविधा त्यांनी इथे उत्पन्न केलेल्या आहे. आम्हाला या देवीचा शूट करायची जी संधी मिळाली तर आम्हाला मुंब्रा देवी जी आहे ती बऱ्याच लोकांना माहिती नाही. मुंब्रा देवी लोक मला खूप लोक माझ्या ओळखीचे आहेत जी कर्नाटक मध्ये पण आहेत, कोल्हापूर कराडला, तर ते बोलतात मुंब्रा देवी ऐकली पण नक्की मुंब्रा देवी काय. तर माझ्या सगळ्या मित्रांना आणि माझ्या जे पाहुणे मंडळी आहेत किंवा जे अजून महाराष्ट्रात जी लोक आहेत त्यांना मी सांगेल की मुंब्रा देवीला तुम्ही एकदा याच आणि दर्शन घ्या आणि तुमची जी मनोकामना आहे ती इथे बोलून दाखवा आणि ती मनोकामना तुम्ही स्वतःच तुमच्या तोंडून सांगताल की तुमची मनोकामना पूर्ण होतेच होते. माझी स्वतःची नात मरणाच्या दारातून आली ती आज या आई मुंब्रा देवीमुळेच मरणाच्या दारातून आली, म्हणजे आम्ही आशाच सोडली होती. तर खरंच हे खूप जागृत देवस्थान आहे. इथे बोललेल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात. आपण एकदा जरूर या देवीचं दर्शन घ्यावं हीच माझी सगळ्यांना नम्र विनंती आहे. आमच्या इंडियन ऑफ कल्चर भारतीय संस्कृती या पॉडकास्ट चॅनल मध्ये मोहन भगत आणि त्यांचे भाऊ रामकृष्ण भगत हे त्यांचे बंधू आहेत आणि हे सगळ्या यांच्या परिवाराकडे या देवीची सेवा आहे आणि खूप त्यांचं भाग्य आहे की त्यांना ती सेवा करण्याचा मौका मिळालाय. तर आम्हाला संधी दिली तुम्ही इथे शूटिंग करण्याची, त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद.